नचिकेत उठ, मला बोलायचं तुझ्याशी. काय बोलायचं? नचिकेत, आत्ता हे सगळं जे काही सुरू आहे ना, त्यामुळे घरातले सगळे खूप काळजीत आहेत. आतापर्यंत कधीच आमच्या कामाची चर्चा घरी होत नव्हती, पण आता माहित नाही का हे सगळं दडपण घरापर्यंत पोहोचलंय. मला का सांगते? मी काय केलंय? अरे नचिकेत, तुला नाही बोलणार तर कुणाला बोलणार मी? मला बघवत नाहीये त्या सगळ्यांची अवस्था, म्हणून इथे आले ना तुझ्याशी बोलायला. आणि मी कोणाशी बोलायचं? माझे प्रॉब्लेम्स, माझे टेन्शन्स कोणासमोर शेअर करायचं? अरे असं काय बोलतोयस नचिकेत तू? सगळे निर्णय तर तुझ्याच हातात होते ना. संगणक लावायला हवा हा सुद्धा प्रस्ताव तुझाच होता, आणि आता बघ हे सगळं काय होऊन बसलंय. पण मी फोर्स नाही केलं कोणाला. तुम्ही परमिशन दिली मगच मी प्रोसीड केलं ना. आणि तू असं बोलते जसं की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. अरे तसं नाही म्हणत आहे नचिकेत मी. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण काहीतरी करायला हवं. लोक, आय एम ट्राइंग माय बेस्ट. आता तो बनावट फ्रॉड निघाला तर मी काय करू? अँड व्हाय आर यू ब्लेमिंग मी? ब्लेम नाही करत आहे नचिकेत. तू मलाच ब्लेम करतेस. अँड करायचं मग डायरेक्ट कर. डोंट बीट अराउंड द बुश. अरे वाद का घालतोयस तू माझ्याशी? वाद मी नाही, तू घालतेस. How am I responsible for everything happening around you? ते कॉम्प्युटर्स बिघडले नचिकेतमुळे, फाईल्स हरवल्या नचिकेतमुळे, घरच्यांना टेन्शन आलं नचिकेतमुळे. भाई भाई शांत हो ना तू. कशाला एवढा चिडतोयस? शांत हो ना. त्याच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. अरे वहिनी ऐकून घे ना. अरे एवढा कशाला चिडलास? खूप बोललो का मी? हो, आता जा पटकन. ती आणखीन चिडायच्या आत बोल तिच्याशी. या जा भाई लवकर. नको रे नचिकेत, पोलिसात नको जायला. याच्या आधी संगणक प्रणालीमध्ये गडबड झाली होती तेव्हाही पोलीस आलेच होते ना. नाही पण प्रकरण पोलिसात गेलं की नाव खराब होतं. आधीच सगळीकडचे संगणक बंद पडतायत, त्यामुळे आपली बदनामी झालेलीच आहे. अप्पा, मला आपल्या 2 शाखांमधून दूरध्वनी सुद्धा आला होता. कशाबद्दल? हेच की सगळीकडे संगणक लावायची काय गरज होती असं म्हणे. पण म्हणजे नचिकेत, तुझा हेतू वाईट आहे असं कुणीच म्हणत नाहीये. तंत्रज्ञानाची मदत हल्ली सगळेच घेतात, पण ह्यावेळी तुझा अंदाज थोडा चुकला असं वाटतंय. नाही, बट वी नीड टू इन्व्हेस्टिगेट की हे कॉम्प्युटर्स का बंद पडतात. ते काही असलं तरी जे झालं ते झालं. आता परत पोलिसात जायला नको. पण त्यांनी 10 लाख रुपये गुंतवलेत त्याच्यात. नाही, तसं असेल तर मी ते पैसे त्याला परत देईन. आणि संगणकाकरता त्यानं माझ्याकडनं जे कर्ज घेतलंय ते त्याने मला परत नाही दिलं तरी चालेल. उगीच त्याचं नुकसान व्हायला नको. काय व्यवसायात फायदा तोटा हे होतच असतं. नाही नको आप्पा, मी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आय एम द पार्टनर. माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी उद्या नवीन वेंडर बघतो आणि कॉम्प्युटर्स रिपेअर करून घेतो. ठीक आहे, येतो मी. नचिकेत थांब जरा, आम्हाला बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. आम्ही सगळ्यांनी म्हणजे पूर्णांनाच्या सगळ्या भागीदारांनी मिळून एकमताने एक निर्णय घेतलाय. तो म्हणजे यापुढे पूर्णांनाला संगणकीकरणाची काही एक गरज उरणार नाही. आणि म्हणून तू जर काही करत असशील त्या संदर्भात तर ते लगेच थांबव. यापुढे ते करायची काही गरज नाही. काका पण नचिकेत, हा विषय आपण इथेच थांबवूया. जेवढं नुकसान आणि मनस्ताप झालाय ना तेवढा ठीक आहे. नाही म्हटलं तरी या सगळ्याचा परिणाम आप्पांच्या तब्येतीवर होतोय, आणि त्यांच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाही. हो तर आम्ही तुला विनंती करतोय असं समज. तू
आजी काय ग कुणाची वाट बघतेस? अगं हे आज सकाळीच वैद्यांकडे गेलेत. काय? हो. अगं पण काय झालं आप्पांना? बरं वाटत नाही म्हणाले. आप्पांनी एकंदरीत या संगणक प्रकरणाचं ना खूप मोठं दडपण घेतलंय. मी पहिल्यांदाच त्यांना इतकं खचलेलं बघितलं. हे प्रसन्न, हे बघ काय. हा आप्पा आप्पा काय झालं तुम्हाला? हे काय झालं हो? आप्पा सांगतो हळूया हळूया. हे काय बोला की हा प्रसन्न, अरे चल. हो हो बसा. सावकाश. द्या ते द्या द्या द्या. सावकाश सावकाश. अहो हा पट्टा कोणी घातला तुमच्या गळ्यात? स्वदेशी केतकर आपला कणा ताठ ठेवू शकले नाहीत, त्याचं बक्षीस आहे हे. म्हणजे काय आप्पा? अहो आम्हा पामरांना समजेल अशा भाषेत सांगा ना. माझ्या मानेच्या मणक्यामध्ये अंतर निर्माण झालंय, त्यामुळे मग वैद्य म्हणाले की तुम्हाला हा पट्टा लावावा लागेल. अहो पण कशामुळे झालं हे? अगं वय वाढलं ना की अनेकांना हा त्रास होतो. नाही नाही, वय वाढल्यामुळे हे झालेलं नाहीये. वैद्य मला म्हणाले की मनावर ताण आला की त्याचा परिणाम हा मणक्यावर होतो. सध्या आपल्या घरामध्ये किती तणावाचं वातावरण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाहीये. हे भाई, तुला आज ऑफिसला नाही जायचं काय? हा नाही, आता मला घरूनच काम करायला सांगितलंय. घरून काम? भाई त्या पूर्णांनाचं काम तू घरून कसं काय करणार आहेस? माहिती नाही. एकतर तुझं ते काय ते कॉम्प्युटरचं प्रोजेक्ट होतं ते पण बंद पडलंय, मग कसं करणार आहे तू? आय टोल्ड यू आय डोंट नो. चिडू नको ना एवढा तू. शांत हो जरा. हा शांत हो. लुक, आय जस्ट नीड सम पीस ऑफ माइंड. मला थोडा विचार करायला लागणार आहे. हा कर तू विचार. तिथे शांतपणे बस एकदम आणि विचार कर. तोपर्यंत मी एकटाच खेळतो. नको, आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. बरं ठीक आहे, मग मी लालबागला जातो, घरच्यांना भेटून येतो. डोर क्लोज कर. हिटलरचं काम काहीतरी विचित्रच दिसतंय. आधी भाईला बोलला ऑफिसला ये, नंतर बोलतो आता येऊ नकोस. या हिटलरमुळे भाई चांगली नोकरी सोडून बसलाय. अहो त्या 43 मधल्या सुमीच्या रुखवतासाठी ना बसकर शिवते. अहो मग शिवा ना, मला काय विचारताय? अहो तसं नाही, या निळ्याच्या बाजूला पिवळा जास्त चांगला दिसेल का लाल? तुम्हाला जो आवडेल तो लावा. अहो तसं नाही, तुम्हाला रंगसंगती अगदी छान कळते ना म्हणून विचारलं. पिवळा लावा. पिवळा. अहो पण हा जास्त फिक्कट नाही का वाटणार? मग लाल लावा. शिवाय किती भडक वाटेल लाल. अहो तुम्ही भडक लाल रंग लावलात म्हणून तुम्हीचा नवरा इथे येऊन तुमच्यावर भडकणार नाहीये. अहो पण तुम्ही कशाला भडकताय? जरा मागे वळून बघा आणि सांगा ना मला. त्यापेक्षा तुम्हीच इथे येऊन मान मुरगळून टाका माझी. अहो बाई विसरलेच. काय मान मुरगळायची? चुकले. म्हणजे तुमची मान अखडली ना. इथून पुढे लक्षात असू दे. हो अगदी वेळेवरच. काय? बरं झालं बाई तू आलीस. आप्पा मी कार्यालयात जाऊन येते. हो पण सध्या ते संगणकाचं जरा राहू देत.
तू इतर कामं शिकून घे. हो आप्पा. हा. आजी येते. आणि जेवून घे हा वेळेवर. हो आजी येते. हो हो हो. गेली का? अहो अजून किती दिवस त्या नचिकेतला घरून काम करायला लागेल हो? नाही फार दिवस काही नाही, आता काही दिवसांचाच फक्त प्रश्न आहे. हा. तुम्ही लावा निळ्याच्या शेजारी पिवळा लावा. फिक्क हा लाव. फार गंज लागू दे त्याला. ते कांगारू घरात बसून बसून कुठल्याही कामाचं राहणार नाहीये. भाऊजी या कपाटात नीट शोधलत का? हो शोधलं, नाहीये तिथे काहीच नाहीये, रिकाम आहे ते. सदा नीट शोधता ना सगळीकडे? हो ताई, पण नाही सापडत आहे. अरे देवा, तुम्ही एक काम करा, तिकडे बाहेर जाऊन बघता का? हो. काहीच मिळत नाहीये भाऊजी, काय करायचं आता? मला तर काहीच सुचत नाहीये, डोकं सुन्न झालंय नुसतं. आली की ना सगळी संकट एकत्रच येतात. काय झालं? अगं आयकर विभागातनं पत्र आलंय, त्यांना आपल्या हिशोबात काही शंका आहेत 3 वर्षापूर्वीच्या. आपले सगळे व्यवहार व्यवस्थित आहेत ग, पण त्यांना उत्तर देण्यासाठी कागदपत्र मिळाली पाहिजेत ना. म्हणजे ती पण गायब आहेत? हो, काहीच नाहीये इथे. आयकराची सगळी कागदपत्र त्या गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्येच आहेत. तर वेळेवर उत्तर दिलं नाही ना तर 1 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. सगळी गडबड होणार आहे माहिती का आता. होणार आहे काय भाऊजी, गडबड झालीये. नचिकेतच्या नादी लागून संगणक बसवले नसते ना तर सगळे कागद जागेवर मिळाले असते. पण आता काय करायचं? शोधत राहा, अजून काय करू शकतो आपण? आई मी काय म्हणते, काय मी घालून बघू का हा पट्टा? लहानपणापासून ना मला कमरेचा आणि गळ्याचा पट्टा खूप आवडतो. हो ना, बघ 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 बघ. पण हे झोपलेत तोपर्यंत बघायला हवं. हा, बघ. आई माझी हिंगणे बुद्रुकची मामी आहे ना, ती घालायची असा पट्टा. अगो बाई हो, एकदा की नाही गंमतच झाली. हो ए पण हे नंतर सांग ना. आपले वाघोबा उठले ना तर वेगळीच गंमत व्हायची, त्यांची डरकाळी ऐकून. हा बघ बघ. आई कशी दिसते मी? अगो इतकी छान आणि रुबाबदार दिसतेस खरंच. मला कुठे दिसते? तुला दिसत नाही आहे माझ्या डोळ्यात? तुमचे डोळे कुठे आहेत? थांब थांब थांब. हं. आई दाखव ना काहीतरी मला. हे थांब थांब, हे बघ ह्याच्यात दिसतंय. अगं किती छान दिसते ग. नंतर आपण सईच्या भ्रमणध्वनीमध्ये छायाचित्र काढून घेऊया. हो पण हे झोपलेत तोपर्यंतच काढायला हवं, नाहीतर आपल्याला फैलावर घेतील. माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, लक्षात असू दे. बघ मग. अगं अशी काय बोलतेस? हे लावून तुला बोलता येत नाहीये का? जास्त घट्ट लावलंयस का? मागे घा, मागे बघा. मागे किती छान दिसताय, रागीट. अहो बाई, कधी उठलात तुम्ही? तुमचा हा बाष्कळपणा सुरू होता ना तेव्हा. काही नाही हो, जराशी गंमत. ईश्वरा, आई हे घ्या ते द्या. हो हो. अहो म्हणलं जरा घालून बघावा कसा दिसतोय. अहो तो काय सोन्याचा हार आहे का गळ्यात घालून बघायला? तर काय, कल्पनाला घालून बघायचा होता. तरी मी सांगेन तिला,
या वयात हे शोभत का असं विचारेन. हा आलेच हा मी जरा. द्या ना. तुम्हालाच शोभतो. आमच्या घरातल्या सगळ्या बायका म्हणजे एकापेक्षा एक नग आहेत, नग. ते कांगारू काय म्हणतंय ते बघूया. काय रे, बरं चाललंय ना काम? नाही, घरी बसून काम करतोयस म्हणून म्हटलं विचारावं एकदा. ओ जरा तुला येऊन भेटतो. हा चालेल ना? हो हो हो. हा चला, त्या कांगारूला भेटून आणखीन एक असं प्याद पुढं सरकवून येतो. अरे हो. नचिकेत, येऊ का आत? या ना, या प्लीज, बसा ना. हो बसा ना. हो तुमच्या नेकला काय झालं? अरे, मनावर ताण आला की मानेवर ताण येतो असं वैद्य म्हणाले. हो. आणि ह्या संगणकीकरणाची काळजी वाढली, त्यामुळे त्याचा परिणाम हा माझ्या शरीरावर असा झाला. अप्पा, आय फील रिअली सॉरी फॉर यू. तुमची कंडिशन बघून खूप वाईट वाटतंय. अरे पण तू अरे पण तू कशाला वाईट वाटून घेतोयस? याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. तू तेच केलंस जे सईनं तुला करायला सांगितलं ते. म्हणजे आपण दोघं सई जे काही आपल्याला करायला सांगते ना ते करत असतो. तिने मला सांगितलं की नचिकेतला आपल्या व्यवसायात भागीदार करा. केलं मी. संगणकीकरण करावं म्हणून तिनंच मला सांगितलं. मी ते लगेच मान्य केलं. 10 लाख रुपये तुला द्यायचे हे पण तिनंच मला सांगितलं. म्हणजे काय, सई आपल्याला जे काही सांगत असते ते आपण करत असतो. अरे न, सई आपल्या दोघांची लाडकी आहे ना. काय मी बोलतोय ते बरोबर आहे ना? हो. पण तू एवढं काही मनाला लावून घेऊ नकोस बरं का. सगळं नीट होईल, व्यवस्थित. सध्या तू तुझं काम हे घरी बसूनच कर. या पाप, पण मी काय करू तेच कळत नाही मला. अरे, जेवढं जमेल तेवढं, जमेल तसं कर. हा, आधीच्या नोकरीत सुद्धा तू घरी बसूनच काम करत होतास ना. हा, सवय आहे तुला. हो. बरं आहे, मी निघतो. काय सहज बागेत फिरत होतो, म्हटलं चला आपले नातजावई काय करतायत ते बघूया. पण नचिकेत, आपण दोघं जरी वेगळे असलो ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र आपल्या दोघांच्यात सारखी आहे. काय? सईच्या आनंदासाठी आपण ती सांगेल ते करायला तयार असतो. बरं, निघतो मी. जरा येतो.
आता कसं मोकळं वाटतंय. आता या खेळात खरी मजा येणार आहे.